मंडळी, तुमच्या घरात बटाटा, फ्लावर, टोमॅटो, वाटाणा असेल ना, तर त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. वाटाण्याला छान धुवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये ॲड करायचं आहे. कुकर ॲड झालं की थोडा बारीक चिरलेला यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. अर्धा तुकडा अद्रकचा घालायचा आहे आणि लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. हे सगळं झालं की यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या मध्यम आचेवर काढून घ्यायच्या आहे. 2 ते 3 शिट्ट्या. ते 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की आपले व्हेजिटेबल छान मऊ होतात. त्याला आपल्याला छान प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. मॅश झालं की कढई तापवायची, त्यामध्ये 2 पळी तेल घालायचं, जिऱ्याचा तडका द्यायचा. जिरं छान फ्राय झालं की यामध्ये बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे. कांद्याला देखील आपल्याला छान प्रकारे परतवून घ्यायचं आहे. कांदा छान परतवून झाला की ह्यामध्ये बारीक चिरलेली शिमला यामध्ये ॲड करायची आहे आणि शिमल्याला देखील आपल्याला छान प्रकारे परतवून घ्यायची. थोडंसं नमक घालायचं आहे जेणेकरून आपली शिमला आणि कांदा मऊ होईल. ते छान मऊ झालं की यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. तर मी एक चम्मच मिरची, 1 चम्मच पावभाजी मसाला यामध्ये ॲड केला आहे. दुसरं काहीच घातलं नाही. थोडं पाणी घालायचं जेणेकरून आपले मसाले डागायला नको. आणि ते छान प्रकारे तेल सोडलं की यामध्ये आपण मॅश केलेले व्हेजिटेबल यामध्ये ॲड करायचं. त्याला छान खालीवर करून घ्यायचे. 1 ते 2 उकळी येऊस्तर त्याला छान गॅसवर ठेवायचं. त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर घालून त्याला परत हलवून घ्यायचं आहे. आणि बघा मंडळी, आपली इथे झटपट सोप्या पद्धतीने पावभाजी रेसिपी तयार आहे. तुम्हाला